डोळे मिटून घेऊ. जाणीव श्वासावर. इथे मराठी कळत नाही असं कोणी आहे का? कळतं ना सगळ्यांना मराठी? संपूर्ण शरीर अगदी शिथिल करून घ्यायचंय, डोक्यापासून पायापर्यंत. मनाने एक असा विचार करायचा की समुद्राची कशी लाट असते तशी आनंदाची, रिलॅक्सेशनची लाट आपल्या डोक्यापासून पायापर्यंत जाते आणि आपले सगळे अवयव झटकन रिलॅक्स होत आहेत. डोक्यापासून पायापर्यंत संपूर्ण शरीर रिलॅक्स झालंय, अगदी शांत. आणि एकदा चेक करून घ्यायचं खांदे शिथिल झालेत ना. जर काही ओझं आहे असं वाटत असेल तर इमॅजिन करायचं की पाठीवर काहीतरी बॅग आहे ओझ्याची आणि ती मनानेच खाली ठेवायची आणि हलकं झाल्याची जाणीव, हलकं वाटल्याची जाणीव. पाठीवर, खांद्यावर भार अगदी सगळा खाली ठेवायचा. आपण परत घरी जाताना वाटलं तर तो भार घेऊ गरज असेल तर, पण आत्ता पुरता या 1.5-2 तासापुरता तो भार आपण सगळा खाली ठेवू. आपल्या खांद्यावर असलेलं ओझं, विचारांचं ओझं, भावनांचं ओझं सगळं खाली ठेवायचं आहे. जाणीव जिभेवर, जीभ अगदी हलकी फुलकी. तोंडामध्ये अगदी हलकी असू देत, कुठेही टच केलेली नसू देत. डोळे, डोळ्याच्या पापण्या अलगद मिटलेल्या आहेत ना, याच्याकडे विशेष लक्ष द्यायचं. आणि तसंच कपाळ. कपाळाचा भाग एकही आठी नाहीये, ना बाहेर दिसतीये ना आतमध्ये आहे. पोटापर्यंत श्वास आपला जातोय येतोय. मुद्दामून घ्यायचा नाहीये, फक्त जो आपण घेतोय श्वास त्याच्याकडे बघायचा आहे. एखाद्या वेळेला श्वास खूप उथळ झाला असेल, अगदी जेमतेम खांद्यापर्यंत जात असेल, काही हरकत नाहीये, फक्त श्वास बघायचा आहे. आणि हे सगळं जागं राहून करायचं आहे आपल्याला. आणि असं मन शांत झालेलं आहे, चित्त शांत झालेलं आहे. आणि अशा शांत चित्तामध्ये आपण आवाहन करायचं आहे आपल्या गुरुजनांना. आपल्या कुलदेवतेला, देवतांना म्हणजे देवी आणि देव यांना माहिती नसेल तर आपल्या इष्टदेवतेला आवाहन करायचंय. किंबहुना या सगळ्या देवता हे गुरुजन इथे आपल्या बरोबर कायम असतात, आपलं रक्षण करत असतात, आपल्याला मार्गदर्शन करत असतात. फक्त आपल्याला त्यांची जाणीव नसते. ती जाणीव जागी करायची की ते जणू काही आपल्या आजूबाजूलाच आहेत. आणि संपूर्ण आपण आज जी साधना करणार आहोत त्याच्यात आपल्या बरोबर असतील, आपले मार्गदर्शक म्हणून सुद्धा आणि आपलं रक्षण करते म्हणून सुद्धा. या देवी देवतांना आपण सांगायचं आहे की आम्ही आज साधना करणार आहोत, काही
कुंभमेळ्याच्या काल झालेल्या शाही स्नानानिमित्त आम्ही साधना करतोय. त्यामुळे निश्चितच मला कुंभमेळ्याच्या शाही स्नानाचं फळ मिळावं, सुख समृद्धी आनंद मिळावा, मनाची शांतता, हे सर्व मला तुम्ही प्रदान करावं हे मास्टर्सना सांगायचं आहे. आणि आपले गुरुजन देवी देवता त्यांना इतका आनंद झालाय, ते आपल्याला तथास्तु म्हणून आशीर्वाद देत आहेत. आपल्या सगळ्या इच्छा आनंददायी ज्या ज्या इच्छा आहेत आपल्या त्या सगळ्या फळतायत. आणि आपल्याला शाही स्नानांचं खरंच पुण्य मिळणार आहे. आज शाही स्नानामध्ये कुंभमेळ्यामध्ये जी प्रयागराजला शुद्धी होणार आहे, सर्वांची शरीराची चित्ताची शुद्धी होतीये, ती आपली सुद्धा आज इथे तेवढ्याच प्रमाणात तेवढ्याच प्रकर्षाने होणार आहे. आपल्याला भरपूर प्रेम आनंद असे हे इष्ट देवता आणि मास्टर्स गुरुजन देत आहेत आपल्याला. ते संपूर्ण डोक्यापासून पायापर्यंत प्रकाश रूपाने आपण स्वीकारायचे आहेत. आणि आपल्या प्रत्येक पेशीपर्यंत जणू काही हा त्यांचा आशीर्वाद पोचतोय. प्रत्येक पेशीला कळू देत, शरीरातल्या प्रत्येक सेलला कळू देत की मास्टर्स आपल्या बरोबर आहेत. त्यामुळे जे काही शरीरात भावनांमध्ये जे काही बदल आवश्यक आहेत ते आपल्याला आज करता येणार आहेत. पुन्हा एकदा श्वासाकडे जाणे आणि अतिशय अलगदपणे डोळे उघडायला हरकत नाही. मागे एक 3-4-5 खुर्च्या कोणी अजून येतील का? आपण थोड्या काढून ठेवूया. इथे आहेत, तिथे नाही आहेत. नाही, नंतर काय होतं त्या खुर्च्यांचा आवाज होतो ना. एक सुट्ट्या करून ठेवल्या ना, एक 4-5 खुर्च्या. आत्ता म्हणजे बोलायचं आहे ते ह्याच्यात काही फरक नाही पडत, पण ध्यान करायला लागल्यानंतर ते आवाज त्रासदायक होतात. तर सर्वांचं मनापासून स्वागत. आज इतका छान मुहूर्त आपल्याला मिळालाय हे ध्यान करण्यासाठी. आणि मी मला धन्य मानते की मला आज इथे तुम्ही सगळ्यांनी ध्यान घेण्याची संधी दिली. तसा नित्यच ध्यान वर्ग इथे योग वर्ग होत असतो, मी काही फारशी येत नाही, परंतु आज वर्ग घेण्याचा वेगळ्या पद्धतीने परंतु वर्ग घेण्याचा योग येतोय हे मला फार छान वाटतंय. आणि मी असं म्हणते की मास्टर्सच योजना करत असतात ती आपल्यासाठी, फक्त आपल्याला खूप नंतर कळतं. आज ही अशी योजना करून ठेवली वाटतं त्यांनी आपल्यासाठी. तर आपण आज कुंभमेळा जो चालू आहे प्रयागराजला, महाकुंभमेळा, त्यानिमित्त ध्यान घेतो. हे आता सगळ्यांना वाचून आणि काल पण सांगितलं तेव्हा कळलं असेलच की हे त्यानिमित्त ध्यान घेतोय आपण. तर ते ध्यान घेण्यासाठी काही पूर्व सूचना म्हणा, पूर्व मानसिक तयारी आपल्याला जी करायला लागते ती आधी मी सांगणार आहे. तर इथे किती जण प्रयागला ऑलरेडी जाऊन आलेत? आता नाही. किती जण जाणार आहेत? कधी जाणार आहात? तर तुम्हाला जाऊन कळेलच आपण जे काय आज बघणार आहोत ते त्याची सत्यता किती आहे काय नाही ते आपल्याला कळेलच. तर सांगायचा मुद्दा असा की हा जो कुंभमेळा चालू आहे
त्याच्यावर भरपूर उहापोह चालू आहे, सगळ्यांना माहिती आहे. खूप योग्य अनेक अयोग्य बातम्या या कुंभमेळ्याविषयी आपल्याला व्हॉट्सॲपवर ह्याच्यावर सगळ्या हल्ली युनिव्हर्सिटीज खूप निघालेत ना घरोघरी पोचणाऱ्या. तर त्याच्यामध्ये चांगल्या बातम्या, योग्य बातम्या, खऱ्या बातम्याही भरपूर असतात, पण खोट्या बातम्यासुद्धा तेवढ्याच भरपूर असतात. आणि मग आपल्याला त्याच्यात कळायला मार्ग नसतो की कुठली खरी आणि कुठली खोटी. त्याच्यापैकी एकच मी आत्ता सांगणार आहे, जी धडधडीत AIच गुगल केलं आणि AIची जर आपण वाचलं तर AI मी आत्तापर्यंत जेवढ्या वेळेला सर्च केलं आहे तेव्हा प्रत्येक वेळेला AIने ही चुकीची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आणि वी टेंड टू ट्रस्ट दॅट इन्फॉर्मेशन. AIने दिलं आहे ना, म्हणजे बरोबरच असणार की कुंभमेळ्यामध्ये गुरु जेव्हा कुंभ राशीत असतो तेव्हा हा कुंभमेळा प्रयागला होतो. मी म्हटलं एवढं कसं धडधडीत चुकीचं देतात आणि लोक त्यात ते वाचून तसंच त्यांना वाटतं आहे असं, हे त्याच्या मागचं दुःख. आपण विचार नाही करत, ब्लाइंडली फॉलो करतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी आपण फॉलो करतो. नाही, त्यांनी सांगितलंय ना कॉम्प्युटराइज येते म्हणजे खरंच असणार, पण नाही. हेच एक उत्तम उदाहरण आहे सांगायला की ही अगदी धडधडीत चुकीचं आहे. सध्या गुरु हा वृषभ राशीत आहे. गुरु वृषभ राशीत असतो आणि सूर्य जेव्हा मकर राशीत असतो, म्हणजेच मकर संक्रांतीनंतर, संक्रांत म्हणजे सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो, त्याला संक्रांत असं म्हणतात. जेव्हा मकर संक्रांत म्हणजे मकर राशीत जेव्हा सूर्य जातो त्याला आपण मकर संक्रांत म्हणतो. तर मकर संक्रांत आणि वृषभ राशीत गुरु असं जेव्हा येतं तेव्हा कुंभमेळा प्रयागराजला होतो आणि त्याला पूर्ण कुंभमेळा असं म्हणतात. आणि हा 144 वर्षांनी येतो, त्याला महाकुंभमेळा म्हणतात. पूर्ण कुंभमेळा ह्याचा कुंभ राशीशी काहीही संबंध नाही. हा जो कुंभ आहे, कुंभमेळा ज्याला म्हणतात, तो जो कुंभ आहे त्याचा संबंध आपल्या पौराणिक कथांशी आहे. आणि तो कुंभ म्हणजे अमृत कुंभ. तो जो अमृत कुंभ, मंथनाची गोष्ट आपल्या सर्वांना माहिती असेल. मंथनात जो अमृत कुंभ निघाला असं म्हणू, समुद्र मंथनातून जो अमृत कुंभ निघाला, त्या कुंभाचे आपण हिस्सळतो म्हणतो ना, तसं हिस्सळून काही थेंब प्रयागराजला, हरिद्वारला, आपल्या नाशिकच्या इथे गोदावरीत आणि उज्जैनच्या इथे तिथे पडले ते थेंब, अशी कथा आहे. आणि म्हणून तो अमृताचा कुंभ मिळवायला म्हणून सगळे देवता आणि असुर आणि असुर, देवता आणि राक्षस नाही म्हटलेलं, सूर आणि असुर यांच्यात म्हणजे भांडणच झालं. खूपच मोठं भांडण झालं की मला हवं का तुला हवं. आणि शेवटी ते शिवाकडे, आणि विष्णू म्हणाला, शिवाला काही समजावून सांगता येत नाही, तो रोखठोक बोलणार आहे ना, पण शिवा त्याला हे कळत नाही, काय डिप्लोमसी कळत नाही. त्यामुळे विष्णू म्हणाला थांब मी सांगतो. आणि म्हणून विष्णूकडे ते गेलं आणि मग विष्णूनी सगळ्यांना प्रसन्न होईल असे वादाने त्या सगळी रत्न आहेत ती दिली आणि कुंभ स्वतःकडेच ठेवला. तर असा हा कुंभ. आता हे काय आपल्या पौराणिक कथांमध्ये ना, फार आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये तर्कशुद्ध सांगितलेलं आहे, त्याला आपण तत्वज्ञान म्हणतो. ते तर्काधिष्ठित आहे. आणि पौराणिक कथा ज्या सगळ्या आहेत तर त्या रूपकात्मक, तत्वज्ञानच सांगितलंय पण रूपकात्मक सांगितलंय, मेटाफर्स वापरलेत त्याला. तर हे कुंभ हे कशाचं मेटाफर आहे, कशाचं रूपक आहे, तर अर्थात आपल्या ह्या शरीराचं. या शरीरात सुद्धा असाच अमृत आहे. अमृताचा कलश आपल्या शरीरातच आहे. जे ब्रह्मांडात आहे ते पिंडात आहे, जे पिंडात आहे ते ब्रह्मांडात आहे. हा न्याय जो आहे, जो आज सायन्सने सुदैवाने सिद्ध केलेला आहे. कारण जोपर्यंत सिद्ध होत नाही ना तोपर्यंत भारतीय तत्वज्ञान कोणी मानतच नाही. पौराणिक कथांना काहीतरी अर्थ असेल असंच आपल्याला वाटत नाही. 90% वेळेला काय होतं, पौराणिक कथा जशाच्या तशा घेतल्या जातात. म्हणजे ॲक्च्युली कुठेतरी घुसळलं गेलं
आणि मग त्याच्यातून असं त्या समुद्रातून काहीतरी निघालो असं अप वगैरे असं काही जण मानतात. ते चुकीचं आहे, असं नसतं काही. आणि काही जण मग ते फेकच मानतात, हे सगळं झूट आहे सगळं, असं नाही. आपल्याकडे काव्यात्मक सांगण्याची भारतीय परंपरेत पद्धत आहे आणि काव्य झाल्या कळायला लागतं, त्याला ही रूपकं कळायला लागतात. आणि आपल्या संस्कृत भाषेची महती अशी आहे सुंदर की एकच शब्द असला तरी त्याला कमीत कमी 8 पैलू तरी असतातच. म्हणजे आता मी एक काहीतरी माझा पैलू सांगितला त्याच्यातला, तर हा मिनिमम 1 झाला. असे इथे जेवढी मंडळी असतील ना तेवढ्या लोकांना तुम्ही जर मनन चिंतन केलं या कथांवर, तर आपल्याला त्याच्यातले वेगवेगळे पैलू आपल्याला योग्य असतील असे आपल्याला दिसायला लागतील, आपल्याला इष्ट असतील ते दिसायला लागतील. तर असा हा कुंभ. आणि मग ते अमृत कुठे आहे? पूर्ण कुंभ कुठे होतो? प्रयागराजला, बरोबर आहे, जिथे त्रिवेणी संगम आहे. मग तसा त्रिवेणी संगम जो बाहेर आहे तोच आपल्या शरीरात आहे का? आपल्याला ना आपल्या शरीराच्या आत इतकं सगळं सूक्ष्म आहे ते आपल्याला दिसत नाही. मग काय, आपण देवाची पूजा बाहेर करतो. म्हणजे आपण म्हणतो ना दीज आर ट्रिगर पॉइंट्स. म्हणजे मी माझ्या मुलाचं चित्र बघते, ते ट्रिगर पॉइंट, मग माझ्या हृदय पाझरतं ना. पाझरतं कुठे? स्मृती कुठे जाग्या होतात? आतमध्ये. पण चित्र कुठे बघते? बाहेर. तसं आपल्याला सगुण साकार काहीतरी रूप लागतं, म्हणून ते प्रयागराज सगुण साकार रूप त्रिवेणी संगमाचं. मग तिथे आपण गेलो असता आपल्या आतलं जे त्रिवेणी आहे ते ट्रिगर होतं तिथे, आणि तिथे जे काही घडणं अपेक्षित आहे तिथला जो अमृताचा एक थेंब जरी आपल्याला मिळाला तरी आपलं आयुष्य बदलून जाईल, एवढी ताकद त्या अमृताच्या एका थेंबात आहे. आणि मग त्या प्रयागराज आपल्या शरीरात कुठे आहे? तर अर्थातच आपल्या आज्ञाचक्राच्या इथे. चक्र संकल्पना माझ्या मते सगळ्यांना इथे माहिती असावी. बेसिक चक्र, आपल्याला डिटेल नकोय. तर इथे आपलं 3rd आय चक्र ज्याला म्हणतात, आज्ञाचक्र म्हणतात, तोच आपला 3रा डोळा असतो. म्हणजेच हे 2 डोळे जे असतात ते बाहेरचं बघण्यासाठी असतात. तर आपल्या सगळ्यांना जे जे जन्माला आले त्या सगळ्यांना, मनुष्य प्राण्यांना 3रा डोळा असतो. फक्त तो नॉर्मली बंद असतो, तो जागा नसतो. तो जागा करण्याची प्रक्रिया म्हणजे साधना, ध्यान, योग, आपण जे काय करू, भक्ती साधना, ज्या ह्या सगळ्या आपल्याकडे गीतेमध्ये जे 18 अध्याय सांगितलेले आहेत, अनेक योग, ते सगळे योग म्हणजे त्या त्या साधना जेव्हा आपण अंतरंगात करतो तेव्हा तो आतला त्रिवेणी संगम जो आहे तो प्रवाही होण्यास मदत होते. आणि मग त्रिवेणी संगमात गंगा, यमुना आणि सरस्वती. तर आपली गंगा म्हणजे आपली उजवी नाडी, अर्थात आपल्या उजव्या नागपुडीने जे आपण सूर्यशक्ती घेत असतो, डाव्या नागपुडीने इडा म्हणजे आपण चंद्राची शक्ती घेत असतो, अर्थात यमुनेची शक्ती घेत असतो. आणि ती जी सुषुम्ना आहे, जी सरस्वती आहे, ती सुप्त आहे. ती जागी करावी लागते, ती जागी नसते, नॉर्मली जागी नसते, ती जागी करावी लागते. अर्थात जी सगळी साधना असते त्या ती क्षणार्धापुरती जरी ती जागी झाली आणि आपला जर प्रवाही क्षणार्धापुरती होऊ शकली, तर ती जी सगळी ऊर्जा आहे, ती जी लाट आहे, आपल्या शरीरात पंचमहाभूतांच्या लाटा चालू असतात, तर त्याच्यापैकी पाण्याची जी लाट आहे, समुद्र मंथन आहे ना, त्या लाटेतून फटकन ते अमृत वरती इथपर्यंत जातं. लाट इथपर्यंत गेली की इथून ते अमृत पाझरायला लागतं. आणि इथे त्याच्या थोडंसं ठिकाण आपण नको जायला, पण इथे ते पाझरतं. आणि ते पाझरून इथून जाऊन आपल्या नाकपुड्यांमध्ये मागे नेझल पॅसेज ज्याला म्हणतात, त्या नेझल पॅसेजमधून आपल्या पडजिभेवरून आपल्या कंठात पडतं. आणि एक थेंब म्हणजे नुसता ओला जरी कंठ झाला तरी समजावं की ते पडलेलं आहे एक थेंब तरी. आणि आपण जी काही आता साधना करणार आहोत हीच त्या अमृत कुंभातला एक थेंब नाही, अर्धा थेंब मिळाला, नुसता असा बघायला मिळाला ना तो कुंभ, तरी आपल्याला खूप काही त्याच्यातून मिळेल. तर ती आपण थोडीशी साधना करणार आहोत. मग प्रश्न पडेल सगळ्यांना, म्हणजे सगळ्यांच्याच मनात आपल्या बिलीफ सिस्टम्स काही अशा विचित्र आहेत ना
ही साधना खूप अवघड असते, एका जन्मात साध्य होत नाही. छे की जन्मोजन्मी केल्याशिवाय हे आपल्याला मिळतच नाही. मी कधीच साधना करत नाही, म्हणजे मी कधीच आत्ता मला ध्यान शिकायला लागले, मला कुठलं यायला. एवढे ऋषी मुनी करतात. तर असं लक्षात घ्यायचं की हेच आपल्याला एकेकाळी सगळेजण आपण ह्या एज ग्रुपमध्ये आहोत. आपण बघितलंय की टीव्ही नाही हा काळ बघितलाय. तेव्हा जर का आपल्याला सांगितलं असतं कोणी की चित्र दिसतं, असा एक पडदा येतो आणि त्याच्यावर चित्र दिसतं, इट वॉज अनबिलिव्हेबल, राईट? असं कसं होईल? असं कधी होऊ शकतं का आयुष्यात? क्षणार्धात दिसतं, म्हणजे कोणीतरी मुंबईत काहीतरी बोलताय आणि आपल्याला इथे ठाण्यात कळताय. असं होऊ शकतं? अमेरिकेत काहीतरी बोलताय, आज आपण व्हॉट्सअप कॉल करतो, व्हिडिओ कॉल्स करतो, क्षणार्धात नाही, टाइम झोन तोच आहे. तिकडे आणि इकडे एकाच वेळेला आपण बोलत असतो. लॅग टाइम असला तर एखाद सेकंदाचा वगैरे असतो लॅग टाइम, पण आपण ऍक्च्युअली सायमल्टेनियसली ह्या गोष्टी करू शकतो. हे आज सायन्सनी ह्या इन्स्ट्रुमेंट्स मधून सिद्ध केलेलं आहे. मग सायन्स करू शकतं, सायन्स शोध कोणी लावले? सायन्सचे मानवानीच ना. आणि कुठल्या मानवाने लावले? जे ध्यान करणाऱ्या मानवाने नव्हे. म्हणजे ह्याचाच अर्थ त्यालाही संकल्पना, एआयची संकल्पना कुठून आली? आपल्याच हातून ना. जो कोणी सायंटिस्ट असेल की असं दिसू शकतं, हायपोथेसिस, आधी हायपोथेसिस तुम्ही निर्माण करावं लागतं. का नाही दिसणार? प्रयोग तर करून बघू. सो दिस इज कॉल्ड एज ओपन माइंडेड और सायंटिफिक वृत्ती. ह्या वृत्तीने जर आपण केलं तर शोध लागण्याचे जे कुठले क्षण असतात ना, ते क्षणार्धात शोध लागतो. आणि रिसर्च वाले जे इथे मंडळी असतील त्यांना हे माहिती आहे की आपल्याला कुठलाही अभ्यास असेल, असं खूप इंटेन्स काहीतरी आपण करत असू, बऱ्याच वेळेला आपल्याला झोपेत, स्वप्नात ह्या गोष्टी कळतात, किंवा झोपेतून उठल्या उठल्या आपल्याला कळतं, हां हे याचं उत्तर हे आहे. कुठून आलं ते उत्तर? आतून येतं. आपल्या सगळ्यांच्यात, प्रत्येक मानवाच्यात ही क्षमता आहे क्षणार्धात ते मिळवण्याची. हां, आता जन्मोजन्म कशाला लागतात? तर ते टिकवून ठेवायला जन्मोजन्म लागतात. म्हणजे लॉटरीतून पैसा मिळतो का? हो, 1 कोटी मिळाले, पण ते टिकवायचे कसे? त्याची वृद्धी कशी करायची? हे स्किल आहे. आणि त्याच्यासाठी मात्र तुम्हाला खूप साधना करायला लागते. पण लॉटरी मिळणं इज नॉट डिफिकल्ट. तुम्हाला पटकन मिळू शकते ती लॉटरी. तर आपल्याला अशी लॉटरी लागते का बघू. आणि अमृतकुंभ आपल्याला थोडा तरी बघायला मिळाला. हां, त्रिवेणी, आपल्या ह्या त्रिवेणी संगमाच्या इथे आपल्या शरीरातच आहे हे सगळं. अमृत सुद्धा आपल्या शरीरात आहे आणि विष पण आपल्या शरीरातच आहे. त्या अमृताचा एक थेंब मिळाला तरी अनेक विष आपल्या म्हणजे टॉक्सिन्स जी आहेत ती, त्याचा सगळा निचरा होतो, अर्थात शुद्धी होते शरीराची. आणि पूर्ण कुंभ अशासाठी की आपले हे जे सगळे कुंभ आहेत, म्हणजे शरीर, म्हणजे पंचकोश आहेत आपले. स्थूल शरीर आहे, सूक्ष्म शरीर आहे आणि कारण देह आहे. तर हे जे 3 प्रकारची शरीरं आहेत आपली, या सगळ्या शरीरांची एकत्र शुद्धी या वेळी होते, म्हणून पूर्ण कुंभ. सगळे कुंभ, सगळे कोश एकाच वेळेला अलाइन होतात आणि एकाच वेळेला त्याची शुद्धी होते. म्हणजे मी फिजिकल शुद्धी केली, मनाची शुद्धी नंतर करू, बुद्धीची शुद्धी नंतर करू, म्हणजे बिलीफ सिस्टम्स आपल्या ज्यावर वी कॅरी रॉंग बिलीफ सिस्टम्स, ओके, किंवा भावनांची शुद्धी करू. इतके विकार आपण कॅरी करत असतो, आपल्याला कळत नाही त्याचं काय करायचं, पण वी हॅव टू कॅरी इट जोपर्यंत त्यांचा निचरा होत नाही. तर हे क्षणार्धात होऊ शकतं का? हो, खूप मोठं काम होऊ शकतं. आणि हे काम आपण आज करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि म्हणून थोडा ओपन माइंडेडनेस असणं. एक सांगते, आत्ता घातली तरी चालेल, पण शक्यतो हाताची घडी घालू नका. आणि जे बसलेले आहेत ना, त्यांनी पाय असे क्रॉस ठेवू नका. कारण काय होतं, आपण भरपूर एनर्जी तयार करतो, एनर्जी सर्किट तयार करतो, आणि असं आपण ठेवले पाय किंवा हाताची घडी घातली की त्याचं एक लूप तयार होतं एनर्जीचं लूप तयार झालं की कोणालाच त्या एनर्जीचा फायदा नाही मिळत, ना लोकांना ना स्वतःला.
आणि आपण हात सोडून दिले, पाय असे सोडून दिले की ती वाहून जाते एनर्जी. म्हणजे आपण एवढी साधना करून ती एनर्जी तयार करतो आणि त्याचा उपयोग मात्र काही नाही, असं होतं, ती वाया जाते. म्हणजे घरी आपण अन्न शिजवलं आणि कोणीच जेवायला नाही तर जे होईल ना ते अन्न वाया जाईल, तसं ते सगळं अन्न वाया जातं. म्हणून असं नाही करायचं, हाताची घडी नाही घालायची. आणि हेच एक कारण आहे की ज्याच्यासाठी आपण नेहमी सांगतो की साधना खाली बसून केलेली जास्त चांगली. कारण आपल्याला ऊर्ध्वगमन करायचंय ना, आपण म्हटलं ना थर्ड आय चक्रापर्यंत ती एनर्जी पोचवायची, म्हणजे एनर्जीचं ऊर्ध्वगमन झालं पाहिजे. तर एनर्जीचं ऊर्ध्वगमन व्हायचं असेल तर मी अशी उभी राहिले तर काय होईल, ती एनर्जी नॅचरली खाली जाते. खुर्चीत बसले तर थोडीशी रिटेन होईल, पण तरी बरीचशी खाली जाईल, म्हणजे अर्धी रिटेन होईल अर्धी खाली जाईल. असे आता ह्या मांडी घालून बसलीत, असं जर बसलं तर ती एनर्जी खाली जायला स्कोप नाही, त्याला ती वरतीच जाणार. मग खुर्चीवर बसलेल्यांना काय मिळणार नाही का काही, असं काही नाही. तर म्हणून थोड्याशा ह्या कडक खुर्च्या बऱ्या पडतात. आणि ज्या मूलबंध लावायचा साधनेच्या वेळेला, एकदा दोनदा मूलबंध लावायचा, नंतर तो रिटेन, मूलबंध नाही रिटेन झालं तरी आपण म्हणतो ना, एकदा पंपात कसं आपण पंप जर बिघडला पाण्याचा तर एकदा सुरुवातीला पाणी घालतो, चालू करतो पंप आणि मग पुन्हा पुन्हा पाणी नाही घालायला लागत ना, तशासारखं काहीतरी होतं. एकदा ते ऊर्ध्वगमन व्हायला सुरुवात झाली, थोडंसं जरी झालेलं असलं तरी नंतर आपण मूलबंध नाही लावला तरी ते ऊर्ध्वगमन व्हायला लागतं. त्यामुळे मांडी घालून बसणं अतिशय उत्तम. ध्यानाच्या आपण पॉश्चर्स भरपूर शिकलेलो आहोत, तर या ध्यानात्मक पॉश्चर्स खूप उपयोगी पडतात. आणि म्हणून पाय जमिनीला जर लावलेले असतील तर जास्त चांगलं, दोन्ही पाय. अजून एक मुद्दा सांगायचा होता. आपण काय घेणार होते सांगते की काल मौनी अमावस्या असं त्या अमावस्येचं नाव आहे. मौनी अमावस्या झाली. कुठलीही अमावस्या, मौनीबद्दल नाही मी बोलणार कारण तो एक वेगळा विषय होईल, पण अमावस्या कुंभमेळ्यामध्ये जे शाही स्नानाचे दिवस असतात कुठल्याही कुंभमेळ्यात, ते अमावस्या आणि पौर्णिमा असे असतात. तर काल अमावस्या होती, आज आपण करतोय. मग अमावस्येच्या वेळेला होणारे परिणाम अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी होतील का? हो. आपण इथे रूममध्ये बसलो तर आपल्याला ध्यान करता येईल, पण रूमच्या बाहेर कोणीतरी बसून ऐकलं तर त्यांना ध्यान करता येईल का? हो. कारण त्या थोडासा आवाज बाहेरही जाणार आहे ना, तसं थोडंसं आपण त्या अमावस्येचे जे परिणाम असतात ते 2 दिवस आधी आणि 2 दिवस नंतर त्याचे परिणाम आपल्याला दिसतातच. कारण अमावस्या कशासाठी की सूर्य पृथ्वी, अमावस्या आणि पौर्णिमा का, तर सूर्य पृथ्वी आणि चंद्र हे तिन्ही एका रेषेत असतात, तेव्हा त्याच्यामुळे ते एका रेषेत असल्यामुळे त्यावेळेला जर आपण ती साधना केली, सूर्य हा आपल्याला प्रकाशदायी म्हणून, आपला अन्नदाता म्हणून सूर्य, आपल्याला प्रकाशात आणणारा म्हणून सूर्य, आणि चंद्र हा आपल्याला भावनांनी सगळ्यांना एकत्र, वी आर सोशल बिईंग्स आपण म्हणतो ना, आपण एक सामाजिक घटक आहोत, तर आपल्याला एकत्र बांधून ठेवणारा घटक तो चंद्र आहे. म्हणजे आपल्याला दोन्ही हवेत ना, बांधून ठेवणारा पण घटक हवा आणि प्रकाशात आणणारा पण घटक हवा. तर ह्याच्या एवढे जर उत्तम अलाइनमेंट असेल आपल्या शरीरातही, म्हणजेच काय आहे, सूर्य आपल्या शरीरातला पहिला सूर्य इथे आहे, नंतरचा इथे आहे, आणि पहिला सूर्य इथे आहे मणिपूर चक्रात, आणि चंद्र आहे तो स्वाधिष्ठान चक्रात आहे. अर्थात सूर्य, चंद्र आणि हा प्रयागराज, त्रिवेणी संगम, जेव्हा ते सगळे एकत्र येतील, पृथ्वी तर संपूर्णच आहे, म्हणजे आपलं मूलाधार चक्र पृथ्वी आहे, पण ते जेव्हा एका लाईनीत येतील, जेव्हा 3 पॉइंट्स एका लाईनीत येतात, तेव्हा इट बिकम्स अ स्ट्रेट लाईन. तेव्हा आपण एक्सटेंड करतो तेव्हा 3 पॉइंट्स आपण एक्सटेंड केले की ती स्ट्रेट लाईनच येते आणि त्याच प्लेनमध्ये ती जाणार आहे, बरोबर आहे ना. तर त्याच्यामुळे जेव्हा हे 3 पॉइंट्स आपण एकत्र करू आणि स्ट्रेट लाईन करू, तेव्हा वरती ह्या इथे ती येणारच आहे, नॅचरली येणार आहे. तर त्याच्यामुळे सूर्य, चंद्र
आणि पृथ्वी असे एकत्र पॉइंट्स आले की आपल्या शरीरातले ते पॉइंट्स एकत्र येतात आणि ऊर्ध्वगमन खूप पटकन होतं. इट इज पॉसिबल ॲट दॅट टाइम. म्हणून ते दिवस आहेत. आणि स्नान का, स्नानाचं काय महत्व आहे? आपल्याला माहिती, आपल्याला साधना करायची. ह्याचाच अर्थ काय, आपले जे टॉक्सिन्स आहेत, फिजिकल, इमोशनल, मेंटल टॉक्सिन्स, विचारांचे टॉक्सिन्स, ते स्वच्छ करायचे, ते काढून टाकायचे आणि तिथे नवीन काहीतरी प्रस्थापित करायचं आहे. याला साधना म्हणायचं. आता तुम्हाला ह्याचाच अर्थ यू हॅव टू शेप दिस बॉडी डिफरंटली. थोडंसं काहीतरी त्याच्यावर कोरीव काम करायचं आहे. ती माती, पण ती माती जर कडक असेल तर आपल्याला शेप देता येईल का? माती कडक असेल तर शेप नाही देता येत, तुटणार. ते ब्रिटल असते, कारण माती ड्राय असते. म्हणून त्या मातीला थोडंसं ओलं करायचं, स्नान घ्यायचं आणि त्या स्नानाच्या वेळेला ती शुद्धी, फिजिकल लेवलला सुद्धा आपल्याला माहिती आहे की आंघोळ झाल्यावर किती छान वाटतं, कारण रक्तसंचार होतो, प्राणसंचार होतो, शरीराची फिजिकल शुद्धी होते, ती बाह्य शुद्धी होते, ती झालंच. पण मग ते केल्यानंतर तेव्हा ते फ्रेशनेस असेल, वॉटर एलिमेंट आपल्यात असेलच, तेव्हा जर आपण ध्यान केलं तर ते आपोआप आपलं जास्त पटकन फळतं. आणि 3 लेव्हल्स आहेत आपण जे करणार आहोत त्याच्यात. आपण आज कुंभमेळ्याला जाऊन येणार आहोत, हा एक मुख्य भाग आपण करणार आहोत, पण तो नंतर करणार आहोत. तर इमॅजिनेशनने आपण जाऊन येऊ शकतो, म्हणजे आपलं स्वतःचंच प्रोजेक्शन. ओके, अँड वी स्टार्ट विथ आवर प्रोजेक्शन. आपल्याला डायरेक्ट नाही जाता येत. आपल्याला मनाला जे आपण पहिलं चावी मारतो ना गाडी सुरू करण्यासाठी, तर दॅट इज आवर इमॅजिनेशन. इमॅजिनेशन ही चावी आहे मारलेली. आता त्याच्यानंतर गाडी गिअरमध्ये टाकून पुढे जायला पाहिजे. हां, पण मे बी वी स्टॉप ॲट दिस प्रोजेक्शन लेवल. आपल्याला आपण ओपन नसल्यामुळे असेल, आपल्या शरीरात मनात टॉक्सिन्स जास्त असल्यामुळे असेल, कारणं काहीही असतील, पण मे बी आपण त्याच्या पुढे गाडी गिअरमध्ये टाकू शकत नाही आहोत. काही हरकत नाही. प्रोजेक्शन जरी आपण केलं, गाडी स्टार्ट केली, तरी आपण म्हणतो ना द इंजिन इज रिफ्रेश्ड. पूर्वीच्या गाड्यांना आपल्याला रोज एकदा तरी स्टार्टर मारायला लागायचा गाड्यांना. हल्लीच्या गाड्या सुधारित झालेत, म्हणजे रेग्युलर मेडिटेटर्स ना झटकन जमेल. पहिल्यांदी करणाऱ्यांना जरा वेळ लागेल, काही हरकत नाही. तर स्टार्टर मारायचं आहे. दॅट इज द इमॅजिनेशन लेवल. यू प्रोजेक्ट जे काय आपण व्हिडिओज बघितलेले असतील, चित्र बघितलेली असतील प्रयागराजची, किंवा नसतीलही बघितलेली, पण आपण चित्र तयार करू शकतो ना. इथे खूप चित्रकार आहेत इथे. तर आपण आपल्या मनाने प्रयागराजचं चित्र करू शकतो. आपण प्रयागराजला जाऊ शकतो, त्या संगमाचं चित्र बघू शकतो. आणि तिथे आपण जाऊन एक पाण्यात डुबकी मारून इमॅजिनेशनमध्ये आपण तर हे सगळेच करू शकतात. बरोबर आहे. तर कमीत कमी इमॅजिनेशन लेवलला तर आपण करायचंच आहे. इमॅजिनेशन लेवलला आपल्याला सक्सेस आला तर साधारणपणे 24 तास आपला तो आनंद टिकेल. जे काही शरीरात, मनात, विचारांमध्ये बदल घडतील ते साधारणपणे 24 तास टिकतात. इमॅजिनेशन सक्सेसफुल झालं तर काही जणांना तेही डिफिकल्ट जातं, ट्रान्समध्येच जातात. आपण ज्याला झोप लागते म्हणतो तसं झोप लागते, पण इट डझंट मॅटर. आपलं शरीर आपल्यासाठी बेस्ट करतं, आपण प्रामाणिक असू तर 24 तास टिकतो. मग त्याच्या एक पुढचा लेवल जातो आपण. म्हणजे काय, आपण प्रोजेक्शन नुसतं करत नाही, तर आपण ॲक्च्युअली मनाने तिथे जातो आणि आपली जी पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय ह्या सगळ्यांना घेऊन जातो. अर्थातच फिजिकल बॉडीला नाही आपण घेऊन जात, ज्याला टेलिपोर्टिंग आपण म्हणू, तसं काही आपण टेलिपोर्टिंग कोणी करणार नाही आहोत. किंवा सिद्ध लोक असतात, ते त्यांचं शरीर एके ठिकाणी असतं आणि ते दुसरं एक निर्माण शरीर तयार करून दुसरीकडे. पण आपण साईबाबांच्या आणि या संतांच्या कथा ऐकलेल्या आहेत. एकाच वेळेला 4 घरी जेवायला गेले आणि जेवून येतात ते. पण आपण काही त्या लेव्हलचं करणार नाही आहोत, प्रयत्नही करणार नाही आहोत त्या लेव्हलचं. आपण मनाने जायचं आहे आणि मनाने डुबकी मारायची. नुसतं प्रोजेक्शन नाही आहे, ॲक्च्युली जायचं आहे. तो जो पाण्याचा स्पर्श असेल तो ॲक्च्युली इथे आपल्या स्किनला जाणवू देत. त्या पाण्याचा जो टेम्परेचर असेल ते जाणवू देत.
तर असं जर आपण मनाने जाऊ शकलो, म्हणजे जसा गंध जातो, आपण आता अत्तर लावलं सगळ्यांनी, गंध पोचतोय ना, आपण लावलेला एकमेकांना पोचतो ना गंध, तसा आपलं मन कुठेही पोचू शकतं. त्या ताकद आहे. बाय द वे, हे गंध लावायचं आणि पाणी आपण सगळ्यांनी कॅरी केलंय म्हणून मी पाण्याचं सांगितलं नाही, पण ह्या दोन गोष्टी मी ज्यांच्याकडून क्रिया योगाची दीक्षा घेतली, ते सिद्धनाथ गुरुनाथ, ते सांगतात की अत्तर, तुम्ही ध्यानाला बसलात की तुम्ही अत्तर, म्हणून आपल्याकडे फुलं व्हायची पद्धत आहे ना, सुगंध, तर सुगंध आसपास असावा. आणि हे आता विषय निघाला म्हणून सांगते की त्या सुगंधातून आपण कुठेतरी पोचू शकतो. सुगंध हा आपल्याला इकडून तिकडे नेण्यासाठी वाहक म्हणून उपयोगी पडतो. सुगंध तसंच साऊंड उपयोगी पडतो कुठलाही, मग तो बोलण्याचा साऊंड असू देत, नाही तर कुठेतरी म्युझिक लागलेलं असू देत, नाही तर ओंकाराचा साऊंड असू देत, कुठलाही साऊंड जो आपण उपयोगात आणणार आहोत. आणि पाणी म्हणजे तिथली आर्द्रता टिकवून ठेवते, ड्राय करत नाही वातावरण, आणि त्याच्यामुळे इट इज इझियर टू शेप. स्वतःला शेप करायचं आहे आपल्याला, नवीन आकार द्यायचा आहे. एखादं जरी काम, छोटंसं जरी काम आजच्या दिवसात झालं तरी इट्स वर्थ इट. ओके, तर तशासारखं म्हणून या तीन गोष्टी कुठल्याही साधनेमध्ये महत्त्वाच्या असतात असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांनी सांगितलं पुढल्या वेळेपासून, म्हणजे त्यामुळे तेव्हापासून मी करते ते, की साधनेला बसताना ह्या तीन गोष्टी तरी पाणी जवळ ठेवा, आयदर फुलं बिलं, नाही तर अत्तर, म्हणून माझ्या पर्समध्ये कायम अत्तराची बाटली असते. साधनेला बसलं की थोडंसं अत्तर लावायचं, किंवा फुलं असतील तर तरीही चालेल, वासाची फुलं. आणि साऊंड काहीतरी म्युझिक लावायचं, यूट्यूबवर लावा, नाही तर कुठेही. आपण ह्या तिन्हीचा आज उपयोग करणार आहोत, करतोय. तर एक झालं मनाने, तर मनाने आपण जाऊ शकलो तर आपल्याला त्याचा परिणाम काय होईल, तर मनाने जाऊ शकलो तर आपला हा जो आनंद, जो नुसत्या प्रोजेक्शनने 24 तास टिकणार आहे, तो आनंद 7 दिवस तरी कमीत कमी टिकेल. म्हणजे आपण कसं ओळखायचं, मी मनाने गेलीये तर माझं प्रोजेक्शन आहे का काय, आपण ओळखायचं कसं? तर 7 दिवस तरी आपण इतके आनंददायी असू. आनंददायी असणं म्हणजे काय, तर टिपिकली रोजच्या ज्या धकाधकीत आपण, आपली चिडचिड होत असते, छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याला वेळेत मिळाल्या नाही की आपली चिडचिड होते, साधी रिक्षा वेळेत मिळाली नाही, काय गं, आपण नावं ठेवत असतो, निंदा आपण फार जास्त करत असतो. आपण आपोआपच आपल्याकडून हे सगळं केलं जाणार नाही, निगेटिव्ह बोललं जाणार नाही. कोणीतरी आपल्याला अगदी धडधडीत अपमान केला तरी आपण म्हणू जाऊ दे, सोडून देते. म्हणजे जी आपली एरवी आपला जो स्वभाव नाही, सोडून देणं वगैरे, तो त्या दिवसापुरता, 24 तासापुरता राहील. तसं हे 7 दिवसापर्यंत टिकतो. हा जो बदल आहे तो 7 दिवस टिकतो. आणि जर आपण साधना कंटिन्यू ठेवली, कुठल्याही प्रकारची रोजची नित्य साधना, तर तो अजूनही एक्सटेंड होऊ शकतो, पण 7 दिवस मिनिमम टिकतो. म्हणजे याच्यावरून आपल्याला कळू शकतं की आपण किती साधलाय त्या आजच्या साधनेतून. आणि मग जर खरंच आपण ऍक्च्युअली फुल ॲस्ट्रल देह आपला, म्हणजे पूर्ण चित्त, एक मनच जाऊ शकतं. मन, बुद्धी, अहंकार मिळून चित्त आहे. म्हणजे बुद्धी सुद्धा गेली पाहिजे तिथे, आणि आपला अहम सुद्धा तिथे गेला पाहिजे. असं पूर्ण चित्त जर जाऊ शकलं आपलं, तर मात्र आपल्यात आमूलाग्र बदल घडतात. म्हणजे एक साधना केली, आज एक दिवस साधना केली तर आपल्यामध्ये पूर्ण स्वभावाचा बदल घडू शकतो, आपला दृष्टिकोन बदलू शकतो. आणि असं जर झालं तर समजावं की आपल्याला ते जे काही साधना झाली, मग तुम्ही ट्रान्समध्ये असाल किंवा नसाल, पण जे काही झालं ते पूर्ण चित्तशुद्धी झाली. आणि आपल्याला माहिती आहे, चित्तशुद्धी झाली की शरीराची शुद्धी आपोआपच होत असते. तर पूर्ण चित्त जर आपलं गेलं, फक्त मन जाऊ शकतं, मनाकडे ती ताकद आहे. फक्त मन गेलं तर टेम्पररी, पण चित्त अख्खं गेलं तर बुद्धीही गेले ना, तर बुद्धीही गेल्यानंतर, अहंकारही गेल्यानंतर हे जे परिवर्तन संपूर्ण शरीर मनात घडवून आणायचं आहे ते सहजगत्या घडायला लागतं. तर असं होतं.
तर ह्या लेव्हल्स आपल्याला समजण्याच्या दृष्टीने, कारण घरी गेल्यावर आपल्याला कळणार कसं. 90% वेळेला काय होतं, जेव्हा पहिले आपल्याला असे ॲस्ट्रल ट्रॅव्हलचे वगैरे अनुभव येतात, आपल्याला खरंच नाही वाटत. छे मला एवढा अनुभव, छे हे माझं इमॅजिनेशन असणार, ते नाही तर काहीच नसेल, मे बी म्हणजे मी येता तर या बोलत होत्या ना म्हणून तेवढ्या पुरतं असेल ते झालेलं. आपल्याला आपले अनुभवच खरे वाटत नाहीत, कारण आपल्याला त्याच्यासाठी टेस्टिंग पॉईंट्सच नसतात काही. म्हणून मी हे टेस्टिंग पॉईंट सांगितले. कसं घडताय त्याच्यावर आपल्याला साधारण लेवल्स कळतात. अजून आपण त्याचे बारकावे लेव्हल्स काढू शकतो, पण ह्या सायकल्स असतात, बदलाच्या सायकल्स असतात, त्या किती दिवस टिकतं आपलं त्याच्यावर आपण टाळू शकतो ते. तर आपण प्रयागराजला जाणार आहोत. इमॅजिनेशन नी सुरुवात करायची आणि तिथे छान शाही स्नान एक घेऊन यायचं आहे. आणि मनाला ना काळाचं बंधन नाहीये. मन कालच्या दिवशी जाऊन पण स्नान घेऊन येऊ शकतं. म्हणजे कालचा दिवस इमॅजिन करून, शाही स्नानाचा दिवस इमॅजिन करून सुद्धा आपण तिथे जाऊ शकतो. कारण मनाला पास्ट प्रेझेंट फ्युचर असं काही नाही आहे. एव्हरीथिंग इज प्रेझेंट फॉर द माइंड. जे आत्ता मी करते ते आत्ताच आहे असं. मग मी 29th इमॅजिन केलं तर 29th इज टुडे फॉर मी. अशासारखं ते मनाचा आवाका जास्त मोठा आहे आपल्या फिजिकल आवाक्यापेक्षा. आणि दुसरं आपण करणार आहोत जे अमावस्येला करतात, दर अमावस्येला करावं, ते म्हणजे तर्पण. कारण प्रयागराजला जाऊन लोक तर्पण करतात आपल्या पितरांसाठी. आपण पितरांसाठी करतोय हे काही फार मोठं त्यांच्यासाठी आपण करत नाहीये, हे लक्षात घ्यायचं. आपण स्वतःसाठीच करतोय. म्हणजे फार ग्रेट मानून घ्यायचं काही कारण नाही. मी बघा केवढं माझ्या आईबाबांसाठी घेतलं, बघा मी केवढं माझ्या पितरांसाठी केलं. कारण वी आर कॅरिंग अवर पितर इन अवर जीन्स. प्रत्येक जण आपल्या आईवडिलांकडून हा देह घेऊन आलाय. त्यामुळे आपण सुरुवातीला आईवडिलांचं स्मरण करणारच आहोत. आईवडील जर जिवंत असतील तर जिवंत आईवडिलांचं स्मरण करायचं आहे. मृत असतील तर अर्थातच ॲन्सेस्टर्स ह्या हिशोबाने, मृत व्यक्ती ह्या हिशोबाने त्यांचं स्मरण करायचं आहे. कारण त्यांनी मला हा देह दिलाय, त्यांनी माझ्याला जीन्स दिली आहेत. त्याच्यातले काही जीन्स दुर्दैवाने चुकीचे ओपन झाली आहेत आणि जे आवश्यक आहेत ओपन होणं, जे माझी बलस्थानं आहेत, पण ते मी अजून ओपनच नाही केलेले ते जीन्स. म्हणजे मला आईकडून हा गुण तिचा घ्यायचा होता. आय एम कॅरिंग इट, रिमेंबर. पण ते मी विकसित करायला लागतं. तर ते मी आईकडून मागायचं आहे आणि ते मला विकसित करण्याची शक्ती मागायची. ते बाबांकडून माझ्या ते तसंच मागायचं आहे. त्यामुळे आयदर प्रार्थना स्वरूप किंवा तर्पण स्वरूप, पण आईबाबांपासूनच सुरू करणार आहोत आपण. आणि नंतर मग आपण तर्पण स्वरूप जे जे आपल्या जवळचे मृतात्मे आहेत, आजी आजोबा दोन्हीकडचे, आईकडचे आणि वडिलांकडचे, आजी आजोबा, आत्या, मावशा, मामा, माम्या, सगळेजण जेवढे आपल्याला आठवतील मृत लोक तेवढे. त्याच्या अजून एक इतर मृतात्मे जे अबॉर्टेड सोल्स, आपले स्वतःचे अबॉर्टेड मुलं असतील, आपल्या मुलांची अबॉर्टेड मुलं असतील, आपल्या नातेवाईकांपैकी कोणीतरी अबॉर्टेड मुलं असतील, किंवा बालमृत्यू असतील, सुइसायडल डेथ्स असतील, अशी लोक आठवून त्यांच्यासाठी काय प्रार्थना करायची मी तेव्हा सांगणार आहे, गायडेड असणार आहे. तर ही सगळी लोक आठवून त्यांना सद्गती द्यायची. आता त्यांना सद्गती दिली अर्थात आय एम कॅरिंग देम विद इन माय बॉडी, इन माय जीन्स. म्हणजे ते दुःखी असतील, ते अस्वस्थ असतील, याचाच अर्थ माझे जीन्स अस्वस्थ आहेत ना. त्यामुळे मी अस्वस्थ असते आणि मला कळत नाही मी का अस्वस्थ आहे. बट आय एम कॅरिंग माय फोरफादर्स विद इन माय बॉडी. आणि त्यामुळे ते परत जे ब्रह्मांडात ते पिंडात, ते तिथे अस्वस्थ आहे. त्यांच्या अस्वस्थपणाला जर मी कनेक्ट झाले तर माझा आतला अस्वस्थपणा आपोआप कनेक्ट होतो. आय गेट ट्रिगर्ड. आणि जर आपण हे करत असताना त्या पाण्यात, छान प्रयागराजच्या पाण्यात एक डुबकी मारली तर आपण म्हणतो की सगळी दुःख आपली तिथल्या तिथे विरघळून जातात, निघून जातात. पाण्यामध्ये ही क्षमता आहे शुद्धीची.
इथे इमॅजिनेशन नक्की वापरायचं, आपला विश्वास नसेल तर, की पाणी शुद्ध करून टाकताय. जे काही ती थरथर असेल, कंप असेल, दुःख असेल, तर आपल्याला माहिती आहे ना, खूप दुःख झालं, अगदी एखादी व्यक्ती कोणीतरी गेली घरात, प्रचंड दुःखद वातावरण असतं, सगळेजण आंघोळ करतात ना, डोक्यावरून आंघोळ करतात. हे इथे जे सगळे मनातले नको असलेले विचार साठलेले आहेत त्याची शुद्धी होत असते डोक्यावरून आंघोळ केल्यावर. तसंच एक डोक्यापासून आपण डुबकी मारली, ते जे सगळे अँसेस्ट्रल जे नको त्या गोष्टी आहेत ते सगळं शांत होऊन जाईल क्षणार्धात. तर आपण ह्या गोष्टी करणार आहोत. अबॉर्टेड सोल्स विसरू नका. आणि अजून एक म्हणजे हे तर्पण झालं की तर्पण झाल्यावर आपण प्रयागराजला जाणार आहोत. आधी डायरेक्ट प्रयागराजला जाणार नाही आहोत, आपण सगळ्या अँसेस्टर्सना प्रयागराजला घेऊन जाणार आहोत. त्यांनाही पाण्यात डुबकी मारून आणणार आहोत. तिथे स्वतः तर मारायचीच आहे, त्यांनाही घेऊन जायचं आहे. आणि आपल्याला सगळ्यांना इथे खूप लीडर्स आहेत, ट्रिप्स घेऊन जातो की नाही आपण, मोठा ग्रुप ट्रिप घेऊन जातो, तसं आपण आपल्या अँसेस्टर्सना ट्रिपला घेऊन जायचं आहे तो प्रयागराज. आणि काय आनंद मिळेल आपल्याला, किती जणांना आपण घेऊन गेलो आणि त्यांना आनंद देऊ शकलो आपण ह्याच्यात. फिजिकली आपण ट्रिपला घेऊन गेलो आणि जाऊन आलो तर आपल्याला जसा आनंद होईल ना त्याच्या कितीतरी पट्टीने जास्त आनंद आपल्याला ह्या चित्ताच्या लेवलला आपण ते केलं असता होतो. आणि ह्याचं जे फिजिकल लेवलचं जे स्नान करणार आहोत त्याचं महत्त्व निश्चितच आहे, म्हणून तर जातात सगळेजण. पण असं लक्षात घ्यायचं, माझ्यासारखी लोक इथे खूप आहेत आत्ता म्हणून की जे जाणार नाही आहेत आणि माझ्यासारखे अजून काही लोक असतात की जाऊ शकत नाही आहेत. म्हणजे फिजिकलीच आपण अनफिट म्हणतो ना, जाण्यासाठीच अनफिट होतो आपण आता. तर आय कॅनॉट गो देअर, नाही मी तिथे जाऊनच आजारी पडेल, मग काय उपयोग आहे जाण्यात, असं कुठलंही कारण असेल त्याला, पण आपण जाऊ शकत नाही आहोत. आणि आपण मनाने जाऊन आलो तर आपल्याला तोच फायदा मिळेल का? हो, तोच फायदा मिळेल, किंबहुना जास्त फायदा मिळेल. कारण सांगते, त्रुटी सांगते. फिजिकली जाताना आपल्याला अनेक कष्टांना सामोरं जावं लागतं. तिथे उन्हात उभं राहायला लागेल, गर्दीत उभं राहायला लागेल, सफोकेटिंग वाटेल, हे अनेक गोष्टींना सामोरं जावं लागतं. ते चित्ताने जाताना काही नाही, ना ऊन ना पाऊस ना काही, रूम मिळाली की नाही, अनकम्फर्टेबल झोप, काही याचा प्रश्न येत नाही. त्यामुळे आपण चित्त पूर्णच्या पूर्ण तिथे जातं. नाही तर आपलं अर्ध चित्त ह्या दुःखांमध्ये गुंतलेलं असतं आणि आपण पूर्ण चित्ताने स्नान नाही करू शकत, असं होतं. दॅट इज अ प्रॅक्टिकल डिफिकल्टी. तर त्याच्यामुळे म्हणून मग तिथे आपल्याकडे जी पद्धत आहे की जास्त दिवस जाऊन राहावं, एकदाच जाऊन यायचं असं नाही. म्हणजे यू बी सेटल्ड देअर. मग तुम्ही जी डुबकी माराल ती तुम्ही सेटल्ड, चित्त सेटल्ड असताना मारली डुबकी तर जास्त फायदा होईल, अशासारखं त्याची ती गणितं आहेत. आणि आपल्याकडे ती गणितं सांगितलेली आहेत. फिजिकली जाताना काय होऊ शकतं, म्हणून मग कुठेतरी असं आश्रमात जायचं तर 3-3 महिने जाऊन साधना करायला लागते. कारण तुम्ही ॲक्लमेटाईज व्हायला लागतं ना. ते जे काही वातावरण आहे, घरचे लोक कोणी नाहीत बरोबर, वेगळंच वातावरण, दिनचर्या वेगळी, त्याला आपल्याला ॲक्लमेटाईज व्हायलाच म्हणजे 5-7 दिवस लागतात. आणि काय होतं, ट्रिपसारखे गेलो तर तेवढ्यात आपल्या परत यायची वेळ येते. म्हणजे जरा कुठे आपण तिथे सेटल होतोय मनाने तर आपली परत यायची वेळ होते. म्हणून आपण जास्त दिवस जायचं, म्हणजे मनाने सेटल झालो तिथे की मग जे आपण करू ते पूर्ण चित्ताने करू, मग त्याचा फायदा मिळतो. असं त्याच्या मागची भूमिका ही आहे. म्हणून फिजिकली जायचं नाही असं मी कोणालाही सांगणार नाही. ज्यांना जमतं त्यांनी नक्की जाऊन यायचं आहे. परंतु कारण ही संधी पुन्हा पुन्हा मिळत नाही आणि म्हणूनच मलाही ही संधी सोडायची नव्हती. फिजिकल प्रयागराजला हे जे काही 144 वर्षांनी होणारा महाकुंभ आहे, सुदैवाने आपल्या हयातीत तो होतोय, हेच आपलं भाग्य. ही सगळं गोष्ट सांगणं खूप गरजेचं होतं. मी काही 1-2 जणांना सांगितलं होतं की साधारण सुरुवातीचा पाऊण तास आपला जो असेल तो एक्सप्लेनेशनचा असेल. कारण हे आपण पूर्वपिटिका आपली मनाची तयार झाली, कारण आपण हे सगळं मनाने करणार आहोत, बरोबर आहे ना. तर मनच आपलं तयार नसेल
तर आपण कसं जाणार? तर आपण आपल्या पितरांना आपण म्हणतो ना की आपल्याला प्रोटेक्शन देणारे पण आणि त्यांच्याकडून आपण प्रेम भरभरून घ्यायचं आहे, अशा आपली सगळी प्रेमाची माणसं आपण घेऊन जाणार आहोत. त्यामुळे आपल्याला हा सगळा प्रवास आहे तो आनंददायीच असणार आहे. एखादाच प्रश्न कोणाचा असेल तर घेऊ, नाही तर आपण सुरुवात करू. थोडं मध्ये वाटलं तर पाणी पिऊन घ्या. आपण ही साधना करताना आपण अतिशय आनंददायी अशी साधना करणार आहोत. त्यामुळे चांगलं बसलंच पाहिजे, परंतु असं स्ट्रिक्टली हातात छडी घेऊन बघायला हलायचं नाही, हे ते असं काही करायची गरज नाही. पायाला समजा खाली बसणाऱ्यांना विशेषतः पायाला मुंग्या आल्या थोडेसे पाय हलवा, काही फक्त आपली जी ट्रान्स लेवल आहे त्याला धक्का लागू नये ह्याचं बघा. म्हणजे डोळे उघडू नका आणि ती ट्रान्स लेवल जाऊ देऊ नका आपल्या हालचालीने. हाताची घडी नका घालू, तुम्हाला हाताची घडी नका घालू. खूप थंड वाटत असेल तर आपण एसी कमी पण मग ते मला नाही माहिती कोणाला सांगायचं ते. कुठे? ते मला माहिती आहे, पण आपल्याला नंतर एकदा सुरुवातीलाच फक्त थोडंसं लक्षात ठेवायला लागेल. नंतर आपले बॉडी ॲक्लिमेटाईज होते ह्या टेम्परेचरला. आपण हाताची घडी घालून बसलो तर ते ॲक्लिमेटाईज होणार नाही. आणि आपल्याला प्रयागराजला जायचं आहे, तिथे अजून थंड आहे इथल्यापेक्षा. तर आपल्याला आपण बिनधास्त जाऊयात, काही होणार नाही, डोंट वरी. कारण आपलं चित्त इतकं स्ट्रॉंग आहे ना की आपण जाऊ शकतो. तर आपण आता सुरुवात करूयात. अजून एक सांगायचं म्हणजे मी आता हे तर्पण आपण सुरुवातीला करणार आहोत, तेव्हा मी सांगणार आहे आपल्या पितरांशी, आई वडिलांशी बोलायला सांगणार आहे. बरोबर आहे? बोलायला सांगणार आहे म्हणजे किती लाऊड बोलायचं, तर विस्परिंग नाही पाहिजे. म्हणजे हे जे करतोय ओठ्यानी जिभेनी तेवढंच बोलतोय तसं नाही बोलायचं. तर कंठ वापरायचा आहे, व्होकल कॉर्ड्स वापरायचे आहेत आपले. आणि कंठाने आपण जप करणारे इथे कवळी असतील तर उपांशु वाणी ज्याला म्हणतो, कंठातल्या कंठात झालेला उच्चार, जो बाहेर फक्त पुटपुटल्यासारखा ऐकू येतो, स्पष्टता नसते त्या उच्चाराला. म्हणजे उदाहरण सांगू का? आपण खूप रागावलेलो असतो की नाही, आणि सगळं रागावलेलं काय करू हे जे बोलतो ना आपण, दुसऱ्याला ऐकू येत नाही, पण आपला मात्र ती ऊर्जा अशी कंठात साठवून आपण बोलत असतो. दुसऱ्याला नुसतं फुसफुस, काय बोललीस, काही नाही, ते मोठ्याने बोलतो, पण आपण खूप काही बोलून गेलेलो असतो आणि त्याने खूपसा निचरा होत असतो. त्यामुळे जे बदल घडायचे, आपलं कंठ आहे हे प्रथम कर्मेंद्रिय आहे. त्यामुळे आपण वी आर गोइंग टू डू एफर्ट्स. ओके, ध्यानात सुद्धा आपण एफर्ट्स करणार आहोत. म्हणजे आता इथे योगाचाच वर्ग आहे, तर धारणा आणि ध्यान, आधी धारणा मग ध्यान. ध्यान करता येत नाही, जे करण्यासारखं आहे ते धारणा. तर आपण त्या धारणेच्या भागात एफर्ट्स घेणार आहोत. त्या धारणेसाठी तर कंठाचा उपयोग करणार आहोत, प्रथम कर्मेंद्रिय जे आहे त्याचा उपयोग करणार आहोत. काही ठिकाणी तुम्हाला हात वापरावेसे वाटले, उदाहरण कोणाला तरी आपल्याला काहीतरी द्यायचं आहे, तर अगदी फिजिकल अशी आपण ऍक्शन करायला हरकत नाही की मी तुला हे दिलं. आपण कारण कोणाला काय करणार हे आपल्याला माहिती नाही. ऍक्च्युअली जेव्हा आपण ते करायला लागू तेव्हा काही गोष्टी घडतील. तर फिजिकल ही ऍक्शन करायला सुद्धा हरकत नाही. कंठातून मात्र, कंठाची ऍक्शन मात्र सगळ्यांनी करा, कारण तोच ऍक्टिवेटर आहे. आपली जी कर्मेंद्रिय आहे ती कर्मेंद्रिय वापरायला सुरुवात केली की द बॉडी स्टार्ट्स मेकिंग द चेंजेस. त्यामुळे मी म्हटलं ना, स्टार्टर सारखं, स्टार्टर तर मारला पाहिजे बदल होण्यासाठी. ह्या जागेवरून त्या जागेवर गाडी जाण्यासाठी आधी स्टार्टर तर मारा, मग ऍक्सिलरेटर, मग हे ते सगळं नंतर येईल, पण आधी स्टार्टर तर मारा, इंजिन चालू तर होऊ देत. त्याच्यासाठी कंठ, तर ते स्टार्टर मारायचं. त्यामुळे सगळ्यांनी उच्चार करायचे. मी सांगेन काय बोलायचं, काय कसं बोलायचं ते.
ते आपण ध्यान करताना मी सांगते. तर आपण सुरुवात करूया. डोळे मिटून घ्या. साधारण अर्धा तास, जास्तीत जास्त 35 ते 40 मिनिटं, त्याच्यापेक्षा जास्त नाही. डोळे मिटून घेतलेत. जाणीव श्वासावर. शरीर शिथिल करायचं आहे. आपण आता जे काही सगळं ऐकलं, आपण आत्ता जे सगळं काही ऐकलं त्याचं एक प्रिएम्बल आपण स्वतः तयार करायचंय. गुरुजन आणि देवता आपल्या इथे आहेतच, त्यांचं स्मरण, त्यांच्या उपस्थितीची जाणीव. आणि आपले आई वडील, आपल्या मनात असलेले आपले आई वडील, त्यांची स्मृती जागी करायची. आधी आई, मग बाबा. त्या दोघांनी आपल्याला हा देह दिल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानायचे. आपल्याला हे जे सगळे जीन्स दिलेले आहेत ते त्यांनी दिलेले आहेत. हा सगळा जो देह आहे तो त्यांनी घडवलाय. त्यांच्याशी बोलायचं आहे, आईशी बोलायचं आहे. आणि आपण तिच्या समोर अगदी छोटं बाळ व्हायचंय, आई समोर, बाबांसमोर. आपण आपल्या आई बाबांचे कितीही मोठे झालो तरी बाळच असतो. तर आत्ता बाळ व्हायचं आहे. आपले हात छोटे, पाय छोटे, आपले 2-3 वर्षाचे असू मे बी, असं छोटं व्हायचंय त्यांच्या समोर, आई समोर, बाबांसमोर. आपण ज्या नावाने त्यांना हाक मारतोय त्या नावाने त्यांना हाक मारा. कंठातून उच्चार येऊ देत. ऍक्टिवेटर आहे आपला कंठ, हा ऍक्टिवेटर आहे, ऊर्जेचा ऍक्टिवेटर. तसं स्पीक आउट टू देम. आपल्याला कंटाळा वाटेल, मला ओठ उघडलेले दिसले पाहिजेत. बोलायचं तर ओठ उघडायलाच लागतील. अगदी बारीक उघडलेले असतील पण उघडे ठेवायला लागतील ओठ. ती एनर्जी बाहेर सर्क्युलेट झाली पाहिजे. ती एनर्जी. स्पीक टू युअर फादर अँड मदर. आई बाबांबरोबर बोलायचं आहे. त्यांनी जे आपल्याला भरभरून दिलेलं आहे. डोळे मिटून घ्या. आईला आई म्हणून हाक मारायचे. तिने आपल्याला कडेवर घेतलाय, कुशीत घेतलाय आपल्याला. आणि ते जे हृदयाचे स्पंद, हृदयाची धडधड आई जवळ गेल्यावर होते, ती आत्ता होऊ देत. आईला सांगायचं, आई मला खूप जवळ घे. तिला खूप छान मिठी मारायची. तिच्याशी बोलायचं आहे. ती तुम्हाला ज्या नावाने हाक मारत असेल लहान असताना,
त्या नावाचं संबोधन करायचं आहे, किंवा आपण ज्या नावाने हाक मारत असू, आणि आईला सांगायचं की मी तुझी छोटं बाळ आहे, मी मुलगी आहे. मुलगी किंवा मुलगा ते प्रस्थापित करा. कितवा नंबर आहे भावंडांमध्ये, तुम्ही कितवे आहात ते आईला सांगा. आणि आईला सांगायचंय मला तुझ्याकडून खूप प्रेम हवंय, तू अजून दिलं तर आहेस पण अजून हवंय. आपला तिच्याकडे प्रेम मागायचा अधिकार आहे, तिचे गुण मागण्याचा आपल्याला अधिकार आहे. ते गुण तिच्याकडे मागायचे, तिचे जे जे गुण आपले घ्यायचे राहिलेत आईचे, बोलायचं आहे. मला कुठेही आवाज नाही ऐकू येते, कंठातून उच्चार नाही करत तोपर्यंत ऍक्टिव्हेट नाही होणार, मनातल्या मनात बदल नाही घडत. हे सांगते मी. कंठाचा उच्चार करा आणि डोळ्यातून पाणी येऊ देत. डोळ्यातून पाणी अपेक्षित आहे आपण आईशी बोलताना. प्रचंड अतिशय आनंद होतो आणि डोळे आपोआप पाणावतात. अगदी कधीतरी कोणाच्या तरी घळघळा सुद्धा पाणी येईल, ते येऊ देत. फिजिकल सेन्सेशन्स कडे लक्ष द्या. आईशी बोलत असताना काय फिजिकल बॉडीमध्ये घडताय, व्हॉट आर द सेंसेशंस इन द फिजिकल बॉडी, क्या हो रहा है हमारे शरीर में. थरथरत आहे आपलं शरीर, गरम वाटतंय, धडधडतंय हृदयात. जे काय घडतंय ते कंठाने आईशी बोलायचंय, बाबांशी बोलायचंय. आई बरोबरच्या आपल्या खूप लहान असतानाच्या स्मृती जाग्या करायच्यात. वडिलांबरोबरच्या आपल्या खूप लहान असतानाच्या स्मृती जाग्या करायच्यात. आई बाबांशी बोलायचंय, त्यांच्याकडून प्रेम घ्यायचंय. आणि त्यांनी कितीही दिलं तरी ते कमीच असतं, आणि आपण कितीही मागितलं तरी ते कमीच असतं. आणि अगदी मोकळेपणे मागायचं आहे. आपण खूप छोटे आहोत, त्यामुळे आपला हात पसरायचा आहे त्यांच्या पुढे, त्यांना नमस्कार करायचा आहे, त्यांना पाठीवरून हात फिरवायला सांगायचा आहे. तुम्हाला जे मी सांगते त्या व्यतिरिक्तही काही गोष्टी वाटत असतील आईबाबांबरोबर, आपण खूप छोटे आहोत, छोटे व्हायचं आहे, बाळ व्हायचं आहे आपण आईबाबांसमोर. आणि त्या स्मृती आठवायचे. त्यांनी आपल्याला हे शरीर दिलंय, त्यांचे खूप खूप आभार मानायचे. कारण त्यांनी जर डिसिजन घेतला नसता आपल्या जन्माचा तर आपण नसतोच मुळे आज. तर त्यामुळे त्यांना मनापासून धन्यवाद द्यायचंय, भरपूर प्रेम घ्यायचंय त्यांच्याकडून, त्यांचे गुण घ्यायचेत. त्यांचे गुण आपण काही घेतलेले आहेत ऑलरेडी, पण काही गुण घ्यायचे राहून गेलेत. एवढे आपण मोठे झालो तरी अजून काही गुण घेतले नाही आहेत त्यांचे, जे मला घ्यायचेत खरं म्हणजे, पण मला माहिती नाही कसे घ्यायचे. कारण बाळ होत ना आपण, मला माहितीच नाहीये कसं घ्यायचं आईबाबांकडून ते, म्हणून मग मागायचं. आणि ते आपल्याला ते देत आहेत अशी कल्पना करायची. आपण हात मागायचे, हात पुढे करायचे ते गुण देण्यासाठी. तो आनंद भरून घ्यायचा आहे आपण. हे काही गोष्टी त्यांना त्यावेळेला द्यायला जमल्या नसतील, पण बघा आता आपण सगळं मनाने करतोय ना, मनाने ते सगळं देऊ शकतात तुम्हाला. तुम्ही मागाल ते देऊ शकतात, आणि अगदी मोकळेपणे मागा. मग आईकडेच तर मागतोय, बाबांकडेच तर मागतोय, मग ती संपत्ती असेल, आनंद असेल, जे काही असेल ते सगळं मागा. आईने भरवणं असेल आपल्याला, बाबांनी आपल्याला कडेवर घेऊन नुसतं खेळणं असेल आपल्या बरोबर, ते मागा त्यांच्याकडे. ते त्यावेळेला मे बी देऊ शकले नसतील काही ना काही कारणाने, पण आत्ता ते नक्की देऊ शकतात आपल्याला. जे राहून गेलेलं आहे त्यांनी द्यायचं, ते आत्ता आपण घ्यायचं, मागायचं त्यांच्याकडे. कंठाने उच्चार करा, त्यांच्याकडे मागा, त्यांना सांगा, आई बाबा आज बघा मी किती मोठी झाली, तुमच्यामुळे. ते नाही तर मम्मी असं काय मोठी होऊ शकले असते. इतरांशी नका बोलू, नाही लक्षात आलं तर शांत बसा, डोळे मिटून श्वासाकडे लक्ष देतो.
आणि आता आपण आई बाबांकडून त्यांचे आई वडील, आजी आजोबा, त्यांच्या स्मृती ते असतील तरी त्यांच्यासाठी प्रार्थना स्वरूप आणि नाहीतर तर्पण स्वरूप त्यांच्या स्मृती जाग्या करायच्यात, आजी आजोबांच्या, दोन्ही आजी आजोबांच्या. परत लक्षात ठेवा, आपण खूप छोटे आहोत, बाळ आहोत आपण. कंठातून उच्चार अपेक्षित आहे, त्यांच्याशी बोलायचं आहे आपण. जे राहून गेलं, आपण लहान असताना काही गोष्टी बोलायच्या राहून गेल्या, त्या आत्ता बोलायचे. त्यांच्याकडे जे मागायचं राहून गेलं, प्रेम मागायचं राहून गेलं, आनंद मागायचा राहून गेला, जे सगळं अँसेस्ट्रल जो प्रवाह आहे आनंदाचा, सगळा ऊर्जेचा प्रवाह आहे, तो त्यांच्याकडूनच आपल्याला मिळतोय. तो मागायचा आहे आपण. खंडित झाला असेल मे बी कुठेतरी, कुठल्या तरी कारणाने, मे बी ते त्यांनाही कळलं नसेल, पण आत्ता आपण ते मागू शकतो. आपलाही अधिकार आहे आणि त्यांच्याकडून तो प्रवाह चालूच आहे. आजी आजोबांकडून आपण ऊर्जा घ्यायची आहे, भरपूर ऊर्जा घ्यायची. त्यांना सांगायचं आहे की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, तू मला प्रेम दे, तुम्ही मला प्रेम द्या, तुमचं नाव मी मोठं करणार आहे. I will make you feel proud. हे सगळे गुण तुम्ही मला जे देताय, आनंद देताय, तुम्ही असा त्याचा वापर करेन की तुम्हाला माझा अभिमान वाटला पाहिजे की आपली नात, आपला नातू किती छान उत्तम रित्या वागतायत. आणि आता याच बरोबर कोणाचे सावत्र आई वडील असतील, सावत्र आजी आजोबा कोणी असतील, त्यांनाही हेच. आणि लक्षात ठेवा, आपण लहान आहोत, खूप छोटे आहोत. आणि आता त्याच्या जोडीला आपली भावंड असतील, आपल्या बरोबरीची, किंवा आपल्या आईवडिलांची भावंड मृत असतील, आपल्याला विशेषतः जी जवळची असतील, त्यांना सांगायचं आहे, त्यांच्याकडून भरभरून प्रेम घ्यायचं आहे. त्यांना सांगायचं आहे की जे नातं तुमचं असेल ते बोलून दाखवायचं. आणि त्यांच्याशी काही बोलायचं राहून गेलं असेल, मला त्यांच्याशी अमुक बोलावंसं वाटतंय, ते बोलायचं आहे आत्ता. कंठातून उच्चार येऊ देत, डोळ्यातून अश्रुधारा आल्या तरी येऊ देत, डोळे पाणावले तरी पाणावू देत. And this is a heart chakra meditation. Heart chakra is opening up. It's okay. It's a great sign. आणि आपले जे पूर्वज आहेत ते आपण हृदयातूनच त्यांना कनेक्टेड आहोत. सो अलाउ द हार्ट चक्रा टू ओपन अप. जस्ट से यू आर माय फॅमिली. मी तुमच्याच कुटुंबाचा भाग आहे आणि तुम्ही मला भरभरून दिलं तर त्या सगळ्या गुणांचं मी चीज करणार आहे. आपली भावंड, आता आपल्या फॅमिलीमध्ये जी अबॉर्शन्स झाली असतील, आपल्याकडून झालेली असतील, आपल्या मुलांच्या बाबतीतली अबॉर्शन्स असतील, अबॉर्टेड सोल्स, किंवा आपल्याला माहिती असलेली आपल्या कुटुंबातले अबॉर्टेड सोल्स, मिसकॅरेजेस, ऍक्सिडेंटल डेथ्स, अशा सोल्सना घ्यायचं जे आठवतील तेवढे आणि त्यांच्या सद्गतीसाठी प्रार्थना करायची. ऍक्सेप्ट द डेथ ॲज इट इज. वी आर नोबडी टू जज हाऊ दे शुड डाय. दे हॅव डिसाइडेड हाऊ टू डाय. त्यांना आपण जज करायचं नाहीये. आपल्या दृष्टीने कोणाचं सुइसाईड असेल तर ते चुकलं असेल, कोणाचा ऍक्सिडेंट असेल तर त्याच्या चुकीमुळे ऍक्सिडेंट झाला, असं आपल्या दृष्टीने असेल तर जस्ट डोंट जज. त्यांचं प्रारब्ध आहे, त्यांची डेस्टिनी आहे. अलाउ देम टू लिव्ह देअर लाईफ. बट जस्ट से आय फील सॉरी फॉर यू, यू आर माय फॅमिली.
यू विल बी माय फॅमिली. ह्या व्यक्ती आपल्याला, हे जीवात्मे आपल्याला सोडून गेल्याचं आपल्याला दुःखही होईल एखाद वेळेला, पण आपण त्यांना धरून नाही ठेवायचं, त्यांच्या सद्गतीसाठी प्रार्थना करायची. आणि ह्यामध्ये अजून आपले कोणी शेजार पाजारचे मित्रमैत्रिणी मृत असतील ते, त्यांच्या पण स्मृती जाग्या करायचेत. आपल्या दृष्टीने कोणाचे मृत्यू जरी दुःखद असतील तरी रिमेंबर, त्यांनी त्या पद्धतीने मृत्यू यावा असं चूज केलेलं आहे. जस्ट ट्रस्ट, त्यांची डेस्टिनी आपण ट्रस्ट करायची. ऑनर देम, ऑनर देअर डेस्टिनी, ऑनर देअर टाइम. ज्या पद्धतीने त्यांना मृत्यू आला त्याला ऑनर करायचा आहे, मानाने त्यांना मृत्यू येऊ द्यायचा आहे. आणि हे बोला त्यांच्याशी, कंठातून उच्चार येऊ देत. मला तुझा मृत्यू हा दुःखद वाटतोय, परंतु यू हॅव चोजन इट, सो आय ॲक्सेप्ट इट ॲज इट इज. यू आर स्टील माय फॅमिली. माझ्या हृदयात मी तुला नेहमीसाठीच जागा देते. आपलं हृदय एवढं मोठं करायचं, या सगळ्यांना आपल्या हृदयात जागा द्यायची. मे बी इमॅजिन करू शकता तुम्ही की आपल्या हृदयात ही सगळी मंडळी आहेत, अगदी जिवंत असलेली सुद्धा. आणि आपल्या ह्या बोलण्याने, त्यांच्याशी आपण जे बोलतोय, कंठातून उच्चार करतोय, त्यामुळे त्यांची पण एनर्जी ॲक्टिवेट होतीये. आणि त्यांच्यात सुद्धा जे बदल घडणं अपेक्षित आहे, कुठेतरी अडकून पडले असतील ते पुढे जाण्यासाठी, तर ती त्यांना एनर्जी मिळते, ऊर्जा मिळते पुढे जाण्यासाठी. त्यांच्या सद्गतीसाठी आपण ही प्रार्थना करतोय. आणि त्यांच्या सद्गतीबरोबर आपली सद्गतीही आहेच, आपली ऊर्ध्वगती आहे. आणि आता या सगळ्या हुतात्म्यांना, आपल्या जीवाभावाचे हे सगळे आपलीच फॅमिली आहे, आपलंच कुटुंब आहे, त्यांना घेऊन आपण प्रयागराजला जाणार आहोत. तर सगळ्यांना सांगायचं आहे, मी प्रयागला जायला निघालीये, सगळ्यांना सांगा. ग्रुप गोळा करून आपण कसं ग्रुपला इन्स्ट्रक्शन्स देतो, बोला त्यांच्याशी की आपण प्रयागराजला जाऊ. ज्या काय अशुद्धी आपल्या पूर्वकर्मांमध्ये असतील, आपल्या ॲन्सेस्ट्रल प्रॉब्लेम्स असतील, ते आपण शुद्ध करून येऊ. म्हणजे आपल्याला, आपल्या पुढच्या पिढ्यांना, सगळ्यांना आनंददायी आणि सुखदायी असं आयुष्य जाईल. इमोशनल शुद्धी, भावात्मक शुद्धी, विचारांची शुद्धी आपण करून येणार आहोत असं आपल्या ह्या सगळ्या पूर्वजांना सांगायचं आहे. तर तुम्ही मला फॉलो करा. आणि असं तिथे एक रथ इमॅजिन करायचा. मग तो मे बी सूर्याचा रथ असेल किंवा दुसऱ्या कुठल्या तरी देवतेचा रथ असेल. त्यांनी तो रथ आपल्याला टेम्पररी दिलेला आहे. त्यांनी सांगितलं, आपल्या या देवतांनी दिलाय तो रथ. त्यांनी सांगितलं या रथातून जाऊन ये प्रयागराजला. आणि तो रथ इमॅजिन करायचा आहे, आपण सारथी व्हायचा आहे. आपण वी आर गोइंग टू ड्राईव्ह, वी आर गोइंग टू राईड इट. आपण सारथ्य करायचं आहे या रथाचं आणि आपल्या सगळ्या पूर्वजांना ह्या रथात बसवायचं आहे. मग काही हयात लोक सुद्धा असतील, जिवंत लोकांनाही घेऊन जायला हरकत नाहीये. काही ते येणार असतील कोणी, तर त्यांना सांगायचं आहे आपण एक छान शुद्धी करून येणार आहोत, प्रयागराजला एक स्नान घेऊन येणार आहोत. आणि तो रथ ना कितीही जण आले ना तरी कमी पडणार नाही. आपलं अख्खं कुटुंब, 3 पिढ्या 4 पिढ्या, आपले मित्रमैत्रिणी, मित्रपरिवार, असं मोठा असा जथ्थाच्या जथ्था माणसांचा, हुतात्म्यांचा आपल्या ह्या रथात बसलेला आहे. आणि आपल्याला सुद्धा खूप आनंद वाटतोय. आणि हा रथ आता उड्डाण घेतोय आणि आकाश मार्गाने हा रथ प्रयागराजला जातोय. आणि बघा, स्पीड बीड काही नाही, विमानाला तरी जायला 1.5-2 तास लागतील.
इथे काही 1.5-2 तास नाही आहे, एका मिनिटात आपण पोचणार आहोत. तरी सुद्धा तो जो मार्ग आहे तो तुम्हाला थोडासा लॉंग कट घ्यायचा असेल, इतर काही भ्रमण बघायचं असेल, खाली जाता जाता कसं दिसतंय सगळं, पृथ्वीवरचं सगळं कसं दिसतंय, सुरुवात इमॅजिनेशननी करा. कोणाला रामेश्वरला जायचं असेल, कोणाला कन्याकुमारीला जायचं असेल, जाता जाता आपण कसं हे पण करून जाऊ ते पण करून जाऊ असं आपण ट्रिपमध्ये करतो की नाही, जातोच आहोत तिथे, तर तसं आपण आता या रथात बसलोच आहोत. तर आपल्या ह्या पूर्वजांना हे सगळं दाखवून आणू ना, आपल्याला आपली आवडती स्थळं. वरूनच आकाशमार्गाने जातोय आणि आता आपण प्रयागला पोचणार आहोत. भरपूर आपण बघितलं सगळं आणि प्रयागला पोचणार आहोत आपण. प्रयाग वरून बघायचा आहे. इथे महाकुंभ मेळा आहे, खूप गर्दी आहे, ती वरून आकाशातून बघायची गर्दी. आणि अतिशय भावपूर्ण असं तिथलं वातावरण झालेलं आहे. तिथल्या ज्या व्हायब्रेशन्स आहेत त्या सगळ्या भक्तिमय व्हायब्रेशन्स आहेत, योगमय अशा तिथल्या व्हायब्रेशन्स झालेल्या आहेत. प्रकाशमय असं तिथलं दृश्य दिसेल. असं लाईट्स कसे चमकतात, आपण चमचमणारे लाईट्स कसे लावतो तसं तिथे खाली विहंगम असं अतिशय सुंदर दृश्य दिसेल. आणि आता तो रथ आपला वरती थांबलेला आहे आणि आपल्यासाठी स्पेशल पार्किंगची जागा आहे, कुठेही शोधायची गरज नाही. आणि आपला रथ हा पार्क्ड आहे तिथे आता. आणि सगळ्या या पूर्वजांना बरोबर घेऊन जायचं आहे आता आपल्याला. बरोबर तिथे संगम आहे, संगमाच्या ठिकाणी त्या प्रवाहात आपल्याला घेऊन जायचं आहे सगळ्यांना. आणि सगळ्यांना सांगायचं आहे की प्रत्येक जण आपापली जी आपण ज्याला पाप म्हणतो, ज्याला आपण टॉक्सिन्स म्हणू, जे नको असलेल्या गोष्टी म्हणू, ज्या बाधा आहेत त्या म्हणू, काही गाठी आहेत असं म्हणू, जे आहे ते सगळं तिथून मोकळं करून यायचं आहे, शुद्ध होऊन यायचं आहे. प्युअर क्लिन्सिंग अवर फिजिकल बॉडी, मेंटल बॉडी, चित्त, मन, बुद्धी, अहंकार, हे तिन्ही घेऊन जायचं आहे तिथे. त्या जीवात्म्यांना पण सांगायचं आहे आणि आपण तिथे छान डुबकी मारायची. त्या पाण्याचा जो स्पर्श आहे, आणि बघा गंगा यमुनाच नाही दिसणार आपल्याला, जी गुप्त असलेली सरस्वती आहे तिथे, ती सरस्वती सुद्धा दिसते. लक्षात ठेवा, आपल्याला प्रत्यक्ष जाता येत नसेल असं वाटत असेल तर इमॅजिन करायचं. इट्स ओके टू इमॅजिन. गुप्त सरस्वती सुद्धा दिसतीये. तिथे अनेक संत महात्मे फिजिकली आलेले आहेत, त्यांना ओळखा. आखाडे आहेत तिथे बरेच, तिथे ज्ञानचर्चा चालू आहे, योगावरची चर्चा आहे, तत्वज्ञानाची चर्चा आहे. काही आखाड्यांमध्ये रिसर्च काय काय आता चालू आहे त्याची चर्चा आहे. जिथे तुम्हाला जाऊन ऐकण्यात रस असेल तिथे जाऊन त्या त्या आखाड्यात जाऊन आपण चर्चा ऐकू शकतो. तिथलं संपूर्ण वातावरणाचा अनुभव घेतोय आपण. आणि आपल्या पूर्वजांना सुद्धा दाखवतोय हे सगळं. आणि आपण ह्या प्रयागराजला फिरताना आपल्याला लक्षात येईल की तिथे संतांची मांदियाळी ज्याला म्हणतो, भारतभरचे संतच नव्हे जगभरचे संत तिथे गोळा झालेले आहेत. आपल्या महाराष्ट्रातले, साऊथ मधले, उत्तरेचे, तिथे खूप संत गोळा झालेले आहेत. कारण मे बी ते जिवंत असताना सुद्धा असा मेळा नव्हता कधी झालेला. आणि आजच्या युगामधला हा मेळा आहे, त्यामुळे हा विशेष मेळा आहे. त्यामुळे सगळ्यांना उत्सुकता आहे इथे यायची. ते आपल्याला आशीर्वाद द्यायला आलेले आहेत तिथे, अनुभव घ्यायला सुद्धा आलेत आणि आशीर्वाद द्यायला पण आलेत. अनेक संत आहेत.
नाथ संप्रदायातील सगळे संत आहेत आणि असा तो महाकुंभ आहे. आणि तिथलं जे वाहतं पाणी आहे, गंगेचं, यमुनेचं आणि सरस्वतीचं, आपल्याला जे सुप्त, तिचं जे सूक्ष्म देह आहे सरस्वती नदीचा, तो आपल्याला दिसेल वाहता, जो मेटाफिजिकल आहे. अगदी त्या नदीचा खळखळ, तो नाद आहे, तो पण आपल्याला ऐकू येईल. तिथे कोणीतरी काहीतरी बोलताय ते आपल्याला ऐकू येईल. तिथे कोणीतरी काही चर्चा करताय ते आपल्याला कळेल. आणि आता आपले जे सगळे पूर्वज आपल्या बरोबर आलेले आहेत, ॲन्सेस्टर्स आलेले आहेत, खूप मोठे, खूप जीवात्मे आपल्या बरोबर आपण घेऊन आलो होतो, त्यांना सांगायचं की तुम्हाला जर प्रयागराजलाच राहायचं असेल आणि अजून शुद्धी करायची असेल तर जरूर इथेच थांबा. आणि मे बी ते त्या पाण्यात विरघळून जातील, त्यांना तिथेच आवडेल. कारण तिथे आत्ता भरपूर मेळा चालू आहे, आपण त्यांना घेऊन गेलोय तिथे. त्यांना जर तिथेच थांबायचं असेल तर त्यांना तो चॉईस द्या. आणि ज्यांना आपल्याबरोबर परत यायचं असेल त्यांना रथात येऊ द्यात. आता आपण रथात बसायचं आहे, पण मे बी अशी शक्यता आहे की आपल्याबरोबर कोणीच येणार नाही, आपण एकटेच असू, काही हरकत नाही, जेवढे येतील तेवढे. आणि आता आपण रथात परत बसायचं आहे आणि आता रथ अजून उंच न्यायचा आहे. आणि ही जी भूमाता आहे तिला जरा आकाशातून बघायचं आहे, जरा उंचावर नेऊन सॅटेलाइट दृश्य बघायचं आहे त्या प्रयागराजच्या इथलं. आणि अजून वरती जाऊन अवकाशात जाऊन पृथ्वी कशी दिसते ते बघायचं आहे. पूर्ण पृथ्वीचा गोळा आपल्याला अवकाशातून दिसेल. आणि त्याच्यात आपल्याला असं लक्षात येईल की आत्ता या महाकुंभ मेळ्यामुळे पृथ्वीचा ऑरा बदललाय. आणि अतिशय चमचमता असा चमचमणारे दिवे, त्याला हल्ली ऑर्ब्स असं म्हणण्याची पद्धत आहे. ऑर्ब्स, चमचमणारे लाईट आपल्याला तिथे दिसेल संपूर्ण पृथ्वीभर. आणि महाकुंभ मेळ्यामध्ये जी ऊर्जा निर्माण होतीये आत्ता, ती संपूर्ण पृथ्वीला व्यापून टाकते. एवढं महा कार्य, ऊर्जायुक्त, उत्तम ऊर्जायुक्त महाकार्य या आपल्या भारताच्या संतभूमीत चालू आहे. वी शुड फील प्राऊड ऑफ इट. वी शुड फील प्राऊड टू बी अन इंडियन. आणि आपल्या ह्या भूमातेचे आभार मानायचेत, प्रयागराजचे आभार मानायचेत, आपल्या पितरांचे आभार मानायचेत की आपल्याला ही संधी त्यांनी दिली. त्यांनी हे मेळा वगैरे सुरू केला. आणि आता हळूहळू त्या रथातून आपण पुन्हा त्या दोस्तीच्या बँक्वेट हॉलमध्ये यायचंय. आणि आपल्या देहाची जाणीव आणि हे जे सगळं आपण तर्पण केलं, आकाशगमन केलं, प्रयागराजमध्ये डुबकी मारली, हा जो सगळा अनुभव आहे, अगदी कोणाला इमॅजिनेशन वाटला तरी तो आपल्या सगळ्या शरीराच्या पेशीमध्ये हा अनुभव पोचवायचा आहे. Let your whole body absorb whatever has happened. आणि ह्या अनुभवांमुळे त्या पेशींमध्ये बदल घडतायत. काही आपल्या शरीरामध्ये बदल घडतायत. काही अनेक गोष्टींचा निचरा होतोय, ज्या नको असलेल्या गोष्टी आपण साठवून ठेवलेल्या आहेत.
त्याचा आपोआप निचरा होतोय, आपल्या नकळत निचरा होतोय आणि शांतपणे निचरा होतोय. त्या या प्रकाशात विरघळून जात आहेत. लक्षात ठेवा, गुरुजन आपल्या बरोबर आहेत, देवी देवता आपल्या बरोबर आहेत. त्यामुळे ज्या कुठल्या गोष्टी विरघळून जाणार आहेत ते योग्यच असेल. आपल्या उन्नतीच्या दृष्टीने योग्य असलेल्याच गोष्टी घडतायत, पण आपल्या शरीरात खूप बदल घडतायत. फिजिकल लेवलला, भावनांच्या लेवलला काहीतरी बदल घडतायत. चित्त शांत होत आहे. सम चेंजेस आर हॅपनिंग इन द बॉडी, माइंड, इन द चित्त. आणि ते आपल्याला फिजिकल सेन्सेशन्सच्या स्वरूपात जाणवतील. जस्ट ऑब्झर्व द बॉडी. आतमध्ये खूप प्राणाचं वहन चालू आहे, इकडून तिकडे तिकडून इकडे दुरुस्ती काम चालू आहे शरीरामध्ये. द बॉडी इज गेटिंग रिओरिएंटेड. बॉडी, माइंड, पंचकोश आपले महाकुंभमेळा, सगळे कोश बॅलन्स होत आहेत. ते अलाइनिंग विथ इच अदर. The body is aligning with the mind. प्राणकोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश असे आपले पाचही कोश अलाइन होत आहेत एकमेकांशी. आपल्या आत्मा उन्नतीच्या दृष्टीने जी अलाइनमेंट आवश्यक आहे ती होते आणि शुद्धी होते. सगळं एकत्रित होत आहे. I allow these changes to happen within me. आणि आता आपल्या देवी देवतांना किंवा गुरुजनांना सांगायचं आहे की मी भरपूर केलं. आता एक अर्धा तास मी काही साधना केली. आता जे उरलेलं आहे कम्प्लिशन, त्याचं इंटिग्रेशन इन माय बॉडी अँड माइंड, जे मला शक्य नाहीये ते तुम्ही करा. अँड टेक ब्लेसिंग्स फ्रॉम देम, एनर्जी फ्रॉम देम, अँड अलाउ देम टू रिअलाइन युअर होल बॉडी. आणि कम्प्लिशन लेवलला, आपल्या दैनंदिन व्यावहारिक लेवलला हे सगळं आणायचं आहे. वास्तवात उतरायला जी कृपा दृष्टी लागते, द ब्लेसिंग्स वी नीड, we are getting it and receive it in the form of light किंवा सुगंध किंवा मे बी काही नाद ऐकू येतील. just receive it in the body and trust that masters will do the right things for you. जाणीव पाठ करण्यामध्ये श्वास, प्राण येतोय जातोय पाठकण्यात, संपूर्ण मणक्यामध्ये प्रवाहित होतोय प्राण. आणि आता पुन्हा वर्तमानात येण्यासाठी जाणीव शरीराची, शरीराच्या जडत्वाची जाणीव, द फीलिंग द हेवीनेस ऑफ द बॉडी. थोडीशी शरीराची हालचाल करायची, डोळे मिटलेलेच ठेवा. थोडेसे पाय हलवायचे, थोडेसे हात हलवायचे, मान हलवायची थोडीशी. आळस दिल्याप्रमाणे संपूर्ण शरीर एकदा स्ट्रेच करायचं आहे. पाय सुद्धा करा स्ट्रेच. आपण कारण खूप सूक्ष्मात जाऊन आलोय त्यामुळे शक्यतो डोळे नका उघडू, मिटलेलेच ठेवा जरा 2 मिनिटं. फिजिकल बॉडी मध्ये आधी सेटल होऊ देत. जसं विमानात सांगतात ना, कुर्सी की पेटी बांध के रखो, तसं आधी बॉडी मध्ये सेटल व्हाय. दीर्घ श्वसनाची 2-4 आवर्तनं. नाभीपर्यंत श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे.
आणि आता दोन्ही हात एकमेकांवर चोळायचेत. फॉलो करा माझ्या इन्स्ट्रक्शन्स. हाताची ऊब आहे ती डोळ्यांना लावायचे, हात डोळ्यावर ठेवायचेच जरा वेळ, डोळ्यांना ती ऊब घेऊ देत आणि मनानेच हात डोळ्यावर असताना डोळे उघडायचेत, मिटायचेत, असं 2दा-3दा करायचंय. डोळ्यासमोरचा जो काळोख आहे मिटलेल्या डोळ्यासमोर तो बघायचा, काळोख बघायचाय. डोळे उघडायचेत, मिटायचेत, उघडायचेत, मिटायचेत. काळोख बघायचाय. आणि आता सावकाशपणे संपूर्ण चेहऱ्यावरून हात फिरवा, डोक्यावरून संपूर्ण स्वतःवर आधी आपण मनापासून प्रेम करायचं. ते सगळे चेंजेस झालेत ते ग्राउंडिंग करायचं आहे त्या चेंजेसचं. नाभीच्या वरून पण हात फिरवा, हृदयावरून हात फिरवा. हरिओम, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत.